आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुम्ही काल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भेट घेतली. भेटीमध्ये नक्की तुम्ही काय निवेदन दिलेलं आहे? मानवाधिकार आयोगाकडे काय तक्रार आहे? मानव आयुक्ताकडे मी तक्रार अशी केलेली आहे की आमचे संतोषांना देशमुख यांची एवढी टॉर्चर करून अशी निघून अशी हत्या केलेली आहे की मानवतेला काळीमा फासणारी किंवा न बघवता येणारी हृदयाला पीळ पडणारी घटना आहे. त्यांचे फोटोज पण मी बऱ्याचपैकी आपल्याला सगळ्यांना दाखवले पण होते, सर्वांनी बघितलेले पण आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे पण तसे फोटो आहेत की ते या पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी की त्यांना कसं मारलंय PM रिपोर्टमध्ये आलं. याचा एक भाग म्हणून मी मानवाधिकाराकडे गेलेलो आहे, राष्ट्रीय मानवाधिकाराकडे, आणि त्यांनी सांगितले याच्यामध्ये आम्ही लक्ष घालून याची चौकशी करतो आणि आपल्या ह्या सर्व प्रकरणावर न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आता हत्या प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट येते, ते म्हणजे मुख्य 2 आरोपी जे आहेत सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. थोड्या वेळात बीड पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद पार पडते. सरपंचांची टीप देणारा सिद्धार्थ सोनवणे जो होता त्याला सुद्धा मुंबईतून ताब्यात घेतल्याची माहिती. नाही, हे जर प्रकार घडले असतील, त्यांना अटक केली असली तर आनंदाची गोष्ट आहे. आणि तरी पण माझं म्हणणं आहे की हे सगळं पुण्याशी कनेक्शन आहे. जर पुण्यात त्यांना उचललं जाते, आणखी एक आरोपी तुमच्या म्हणण्यानुसार आणखी एक आरोपी राहिलेला आहे, तर तो पण लवकर यांच्या कनेक्शननं सापडेल. यांचं काय पुण्यामध्ये काय अड्डा आहे का की पुण्यातच हे सरेंडर होतात जे खंडणीतले आरोपी, आणि परत पुन्हा हे पुण्यातच सापडतात, पकडले गेले म्हणतात का पुण्यातच होते. मग हे पोलिसांनी एवढ्या दिवस जे लागलं ते पोलिसांना, तपास यंत्रणात पोलिसाचं काम ठीक आहे, आम्ही कौतुक पण करू, पण याच्यावर सखोल चौकट झाली पाहिजे की हे एवढे दिवस होते कुठं, ह्यांच्या संपर्कात कोण कोण होतं आणि ह्यांनी या मधल्या काळामध्ये काय केलं. की जी घटना घडली आज त्याला 25-26 दिवस झालेले आहेत, तेव्हा तेवढे दिवस या लोकांनी मध्ये काय काय केलं, हे कुणाच्या घरी गेले, कुणाच्या संपर्कात होते, कुठल्या फोनवरून होते, यांना पोलीसच्या पद्धतीने चौकशी करून पोलिसांनी ते चौकशीचा भाग म्हणून चौकशीमध्ये पुढे आणलं पाहिजे. तुम्ही असं म्हणालात की हे सगळं पुण्याची कनेक्शन का आहे? या सगळ्या गोष्टी पुण्यातच का घडतायत? म्हणजे हे सगळे आरोपी पुण्यातच होते असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे नाही, माझं म्हणणं नाही, आपणच सांगितलं की यांनी पुण्यातून पकडलंय, तर मग पुण्यातच हे होते म्हणजे याचा अर्थ हे सर्व एकत्र होते का पुण्यात? यांचं पुण्यात काय कनेक्शन आहे? कोण कोण कुठं कुठं पुण्यात राहतात, कसे कशामुळे? म्हणजे आता पुणे, आमच्या बीडचं तर एवढं वाईट परिस्थिती केली, आता हे पुण्यात सापडतात, मग पुण्याच्या पोलिसांना ह्यांची माहिती का लागली नाही लवकर? किंवा हे जर पुण्यातच सापडले, कुणी म्हणले काल आपल्या कुठल्या तरी वाहिनीला मी बघितलं की ते नेपाळला पळून गेलंय, कोण कुठं गेलाय, मग तो पुण्यातच येतोय आणि पुण्यातच हे सरेंडर पण झालेले आरोपी होते ते पुण्यात झाले. मग हे सर्व एकत्र होते का? ही कुणाच्या टचमध्ये होते का? ह्या फोनवरून त्या फोनवर टचमध्ये, कुठला नवीनच नंबर घेतले असतील, नवीन नंबरवरून कुणाला बोलत असतील, कुठल्या फोनवरून बोलत होते, कुठं काय होतं, हा तपासाचा भाग आहे, हा माझा भाग नाहीये. पण तरी पण त्याचा तपास झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आणि तपास झाला, ते जर ह्यांना पकडलं असेल तर ओके, काम पोलिसांनी केलेलं आहे किंवा पोलिसांच्या कामाला कौतुकी केलं पाहिजे. आरोपी पकडायला वेळ लागला पण त्यांनी पकडलेले आहेत, पण एवढ्या दिवस यांनी काय केलं? सर्वात महत्वाची मागणी माझी पहिल्या दिवसापासून हेच आहे की हे जे रॅकेट चाललेलं आहे याचा मास्टर माइंड कोण आहे, ह्याला पकडा, तरच ही थांबेल. आणि ज्या दिवशी पवारसाहेबांना आम्ही गेलेले त्या दिवशी पण ती मुलगी जी आहे, ते आता एवढ्या लहान वयात पण ती मुलगी असं बोलते होती की ह्या 7 जणाला पकडून फाशी देऊन भागणार नाही साहेब, तर ह्याचा मास्टर माइंड कोण आहे तो पकडा, नाही तर परत ही 70 तयार करेल दुसरी आणखी. मग तसं जर झालं तर आमच्या बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होणार नाहीये किंवा पूर्वपदावर येणार नाही, अशी मुलीची पण मागणी होती. त्या लहान एवढ्या वयात सुद्धा तिला एवढं जर उच्च बोलते तर तिचं कौतुक केलं पाहिजे, तिच्या मागणीचा आदर केला पाहिजे आणि आपण सर्वांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून माझ्या म्हणण्याचा एक भाग आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला अटक करा. तुम्ही 2 दिवसांपूर्वी जो गाडीचा पुरावा सादर केलेला होता की ही गाडी अजित पवारांच्या दौऱ्यावेळी वापरण्यात आली, मात्र त्या गाडीचे मालक शिवलिंग मोराळे त्यांनी तुम्ही जे आरोप केलेले होते त्याचं खंडन केलं की माझी गाडी त्याच्यामध्ये नव्हती किंवा मग ती मी त्यावेळेस सुद्धा उपस्थित नव्हतो. म्हणजे तुम्ही जे आरोप केले की अजित पवारांना सारखवण्याचा डाव होता, मात्र त्यांनी ते मला आहे, हा व्यक्ती ज्यांनी सरेंडर केलं, सरेंडर करताना सोबत होता, त्याची ती गाडी जी होती MS-23 BG 2231 या नंबरची गाडी जी आहे, ती जो माणूस होता त्याच्या मिसेसच्या नावावर गाडी आजही रजिस्टर आहे, ते गाडी त्याच्यावरच आहे. ती होती, ही सर्व मीडियाने दाखवलंय, तुम्ही सर्वांनी दाखवलंय. आणि त्यांची मीडियाने पण त्यांना काही प्रश्न विचारले, ह्या गाडीतून आला नाही ना, मग ह्या गाडीतून नाही आला वगैरे, त्यांनी काय डिनाय केलंय, पण सर्वांच्या कॅमेऱ्यात कैद आहे
की गाड्या कोणत्या गाडीतून उतरल्या, कोणत्या गाडीतून, आणि पोलिसचे कॅमेरे असतील CIDचे जिथं सरेंडर झाले तिथं सुद्धा असेल ना ते सगळं, तर ते रेकॉर्ड तिथं मिळेलच. ती गाडी होती ही सिद्ध आहे. त्याच्यानंतर मी पुढचं बोललो की हीच गाडी आदरणीय अजितदादा आले त्या दिवशी सुद्धा हा माणूस इथं उपलब्ध होता. तर होताच, मी बाय पुराव्यानिशी बोलतोय, माझ्याकडे एव्हिडन्स नसताना बोलणार नाहीये. तर ते म्हणजे ही काय दादांच्या मागे कुणी जावा कुणी यावा ही दादांना माहीत असायचं काही कारण नाही. मला दादांवर बोलायचा विषय नाहीये. मी परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो, मी दादावर याचा आरोप करत नाहीये. माध्यमांच्या सर्व प्रतिनिधीला सुद्धा माझी विनंती, किंवा सर्व त्यांच्या राजकीय मंडळींना सुद्धा माझी विनंती, की मला दादावर काही बोलायचं नाही, की दादांच्या ताप्यात सुद्धा होता, आम्ही आलो त्यावेळेस सुद्धा होता असं कळतंय. त्याचा पुरावा नाहीये माझ्याकडे. आम्ही पवार साहेब सकाळी येऊन गेलो त्यावेळेस पण होता असं कळतंय, तिथं जवळ आसपास. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की तो जर आरोपीला मदत करणारा किंवा आरोपी बरोबर राहणारा माणूस तिथं होता, मग आमच्यावर पाळत ठेवायला होता का? कोण येतंय आमच्या जी देशमुखांनाचं जे कुटुंब आहे ह्याला भेटायला कोण येतंय, इथं काय बोललं जातंय, काय करते, याच्यासाठी पाळत राखण्यासाठी हे आरोपीने त्याला तिथे ठेवलं होतं का असं म्हणायचंय. आणि दादा आले त्यावेळेस तो नव्हता असं जो बोलतोय, तर त्याचा फोटो माझ्याकडे आहे. हा फोटो आपण मीडियाला मी काल पण दाखवलाय, आज पण दाखवतोय. एकाच फोटोमध्ये आदरणीय दादा जिथं बसलेले आहेत, त्याच्या मागे हा जो आहे तो त्या आमच्या महिलांशी बोलतायत, तिथंच ते त्याचा जो आहे त्याला राऊंड करून मी फोटो केलाय आणि तोच आहे. ह्याला काही एडिट नाही काय नाही, असं 1000 फोटो आहेत, एक नाही, एका कॅमेऱ्यात नाहीये. खूप माध्यमाच्या जी वाहिन्या आहेत तुमच्या त्या वाहिन्यांच्या असं म्हणालात की पवार साहेब ज्यावेळेस गेलेले होते त्यावेळेस सुद्धा तो उपस्थित होता, म्हणजे तशी माहिती मिळाली तुम्हाला? नाही, पवार साहेब आणि मी आम्ही दोघं सोबत गेलो, तर त्यावेळेस सुद्धा तो कुठंतरी आजूबाजूला होता. ह्या गावात असेल, त्या गावात असेल, त्याच गावात असेल, पण अशी माहिती मला आहे. पण ऑफ द रेकॉर्ड म्हणण्यापेक्षा कसं की ह्याची मला पुरावा नाहीये ना, म्हणून मी तसं बोलत नाही. पण असं होता असं कळतंय. तर येतोय तो सरेंडर व्हायला जो आरोपी आला तो ह्यांच्या गाडीत येतोय, मग यांना पोलिसांनी मोकळं का ठेवलंय? आणखी हे मीडियाला कसं बोलू शकतात? मग पोलीस यांना उचलत का नाहीत? पोलीस यांना का चौकशीला घेत नाहीत? किंवा घेतील समजा, आणि पोलिसांनी त्यांना चौकशीला घेतलं होतं की त्यांचे सुद्धा सध्या कॉल डिटेल्स बघा, त्याचं सगळं लोकेशन बघा, त्यांचे जे सगळे फोन आहेत ते बघा ना. काही जण म्हणतात हो आम्ही ह्यांना घेऊन आलो, आम्ही यांना CIDला मीच आरोपीला घेऊन आलो. हे पोलीस आहेत. बजरंग सोरेंनी म्हणलं पाहिजे तुम्ही कुठे होते तर याची माहिती दिली पाहिजे होती पोलिसला की असं असं आहे, आम्ही घेऊन आलो. तर ठीक आहे, तुमचं कौतुक करू आले तुम्ही सगळे. तर पण मला म्हणायचं की हे जर ह्यांच्या संपर्कात होते, कारण पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत जी 25 दिवस गेलेत, या 25 दिवसात हे जर ह्यांच्यासोबत होते तर 25 दिवस यंत्रणेचा एवढा खर्च, एवढा वेळ आणि एवढा सगळं महाराष्ट्रामध्ये एवढं वादंग उठलंय, यासाठी सुद्धा या आरोपीला हे मदत करीत होते, ते चुकीचं होतं. या प्रकरणाला धरून बीडचं पालकमंत्री कोण होणार यावरती बरीच चर्चा झाली. मात्र या प्रकरणाचा फटका धनंजय मुंडेंना बसेल अशा पद्धतीची चर्चा आहे की स्वतः अजित पवार बीडचं पालकमंत्रीपद जे आहे ते स्वतःकडे घेतील. जर अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद घेतलं तर तुमची भूमिका? हे बघा, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की पालकमंत्री पद कुणाला द्यायचं हा विषय आमच्या पक्षाचा नाही, किंवा माझं मागणी करण्याचा तसा नैतिकतेनं मला अधिकार जरी असला तरी तो मी बोलणं, तर मी तरी पण बोलतो की हा अधिकार त्या तिन्ही पक्षाचा आहे. ते ठरवू शकतात, त्यांची सत्ता आहे, त्यांचं सरकार आहे, त्याच्यात ते ठरवू शकतात. पण मला जर विचारलं तर मी काय म्हणत होतो की काही जण आमचे सुरेश अण्णा धसनी मुख्यमंत्री महोदयाची मागणी केली, पण मुख्यमंत्री महोदयांनी कुठलं पालकमंत्री पद घेतलं आतापर्यंत असं माझ्या ऐकवात नाहीये. ठीक आहे, एखादा आता गडचिरोलीचे जर मला मिळालं तर आनंद होईल असं मुख्यमंत्री महोदय बोललेत. मला माहित नाही की मग मुख्यमंत्री 2-2 जिल्हे घेणार आहेत का, ते पण माहित नाही. पण माझं म्हणणं आहे की पहिल्या दिवसापासून जर अजितदादाने घेतलं तर अजितदादाची काम करण्याची पद्धत सुतात माणसांनी नियोजनात पाहिजे, ओकेच पाहिजे, खालीवरी चालत नाही. आणि ही जी काही कायदा व सुव्यवस्था ढासळली ती एकदम लाईन मध्ये आणायचा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर अजितदादा. म्हणून अजितदादाला जर मिळलं तर दूध का दुधावर पाणी का पाणी होईल, मी 10 वेळेस म्हणतोय. त्याच्यामुळे अजितदादानं जर पालकमंत्रीपद घेतलं तर आमच्या बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित होईल, आणि ही जी ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आहे ही जाईल, आणि ही जी गुंडाराज आले ते जाऊन आमचं चांगलं आणखी राज्य आमच्या बीड जिल्ह्यावर येईल, सुसंस्कृत बीड जिल्हा परत आणखी होईल. दादानी जर पालकमंत्रीपद घेतलं 5 वर्षात दादा बरोबर हे सर्व एक बीड जिल्ह्यात असली काही राहणार नाही विषय असं मला वाटतंय. त्याच्यामुळे दादानी घेतलं तर मी त्यांचं कौतुक करेल, अभिनंदन करेल. राज्यपालांच्या या प्रकरणामध्ये तुम्ही भेट घेण्यासाठी वेळ मागितलेली होती. 6 तारखेला सकाळी 10:30 वाजता राज्यपालांनी वेळ दिल्याची माहिती आहे. कोण नेते तुम्ही राज्यपालांना भेटायला जाणार? का आम्ही सर्वजण जे सर्वपक्षीय सर्वजण जे आवाज उठवतो या विषयावर ते सर्वजण सोबत असतील असं वाटतं. पण आदरणीय छत्रपती संभाजीराजे
आणि मी आहेत. आता बाकी कोण आहे ते मला पण एवढं सांगता यायचं नाही, पण आम्ही एवढं दोघंच आहोत एवढं कायदेशीर सांगतो मी तुम्हाला, विश्वसनीय सांगतो. कारण कसं होतं की परत एखादं कोण आलंय नाही आलं तर मी त्याच्यात कसं बोलू, पण आम्ही दोघं तर आहोत. त्याच्यामुळं या गोष्टीला आम्ही दोघंजण तिथं जाणार आहोत. आणि याच्यात पण आणखी जरी आरोपी अटक झाले तर याच्या मास्टर माइंड याच्यात ॲड झालेला नाही. या सर्व गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टी करताना आता सुद्धा ह्यांनी इतक्या लवकर हे आता सरेंडर हे जे व्हायलेत किंवा पकडायला त्याचं कारण असं आहे की ही नाही पकडले तर पुन्हा जामीन नाही व्हायची, काही नाही व्हायचं. आता टप्प्याटप्प्यानं आणखी दुसरा एका दिवशी हे सगळ्या गोष्टी आता ही जामिनीला वेळ लागेल. म्हणून आता ह्यांचा अक्काच काय म्हणतोय ते सुरेशांना तिथं ॲड झाल्यामुळं त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आता हे लवकर ऍक्टिव्हिटी व्हायला असं वाटतं. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांकडे आता काय मागणी असणार आहे? तुम्ही सातत्यानं हा मुद्दा लावून धरताय, मागणी करताय, मुख्यमंत्र्यांना काय आव्हान आहे? मुख्यमंत्री महोदयांनी जसा शब्द दिला त्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. पण SIT मध्ये जे बीड जिल्ह्यातीलच अधिकारी घेतले ते अधिकारी बदलावं लागतील ही माझी मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे. कारण जे त्या पदावर बसविले तेच अधिकारी SIT, असं कसं चालेल? तसं नाही चालणार. आणि सर्वात महत्त्वाचं की हा खटला सुद्धा बीड जिल्ह्याच्या नंतर महाराष्ट्राच्या बाहेर चालवायला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, म्हणजे असे एक माझी मागणी. त्याच्यानंतर दुसरा विषय की मुख्यमंत्री महोदयाने आता याच्यामध्ये कोण मास्टर माइंड आहे हा ओळखला पाहिजे, त्याला त्याच्यात टाकला पाहिजे. तरच महाराष्ट्रातल्या जनतेतील बीड जिल्ह्याला आमच्या न्याय मिळेल आणि बीड जिल्ह्यातली जनता एकदम समाधानानं राहण्यासाठी प्रयत्न करते. त्या पद्धतीने त्यांना राहायला मिळेल जर हा मास्टर माइंड त्याच्यात आला तर. आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी असणार आहे की जी SIT स्थापन केलेली आहे, SIT मधले बीड जिल्ह्यातलेच अधिकारी आहेत ते अधिकारी बदला आणि तरच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी जी आहे ती होईल. मात्र मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की लवकरात लवकर याच्यातला जो मास्टर माइंड जो आहे तो पकडला जावा, अशी प्रतिक्रिया बजरंग बाप्पा सोनवणेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.